नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, अंगणवाडी व्यवस्थापन समिती ही अंगणवाडीमध्ये गठीत करायची आहे आणि त्याच्या बैठका देखील आयोजित करायच्या। याच्याबद्दल महत्त्वपूर्ण परिपत्रक आयुक्त कार्यालयाकडून आपल्या समोर आले आहे। तेच परिपत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, आयुक्त कार्यालयाकडून माधवी सरदेशमुख मॅडम यांच्याकडून आलेले हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। या परिपत्रकामध्ये अंगणवाडी सेविकांनी कशा पद्धतीने समिती, आपल्या अंगणवाडीची समिती गठीत करायची आणि त्यांच्या बैठका आयोजित करायची याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा ताईंनो, महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्याकडून आलेले महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। दिनांक तुम्ही याची पाहू शकता, 7 जुलै 2026 हे परिपत्रक आहे। प्रति बघा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास, जिल्हा परिषद सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व, म्हणजे ज्या आमच्या अंगणवाडी सेविका, महाराष्ट्रभरातील ज्या सेविका, मदतनीस आहेत, ज्या अंगणवाडी आहेत, त्या सर्वांसाठी हे महत्त्वपूर्ण लेटर असणार आहे। विषय बघा काय आहे, प्रत्येक अंगणवाडी केंद्र स्तरावर अंगणवाडी व्यवस्थापन समिती गठीत करणे व समितीच्या नियमित बैठका आयोजित करण्याबाबतचं परिपत्रक आहे। पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, केंद्र शासनाने उपरोक्त संदर्भीय पत्राद्वारे प्रत्येक अंगणवाडी केंद्र स्तरावर अंगणवाडी व्यवस्थापन समिती गठीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अंगणवाडी स्तरावर अंगणवाडी व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा समुदायाचा सहभाग आणि सहभागी देखरेख संस्थात्मक करणे, समुदायाची मालकी बळकट करणे आणि अंगणवाडी सेविका यांना सेवांच्या प्रभावी वितरणात मदत करणे हा आहे। त्यानुसार केंद्र शासनाने अंगणवाडी व्यवस्थापन समितीबाबतच्या मार्गदर्शक सूचना आणि व्यवस्थापन समितीच्या बैठका, इतिवृत्ताचा नमुना, कार्यप्रणालीचा आढावा इत्यादी बाबींचा नमुना उपलब्ध करून दिलेला आहे। तो या पत्रासोबत जोडलेला आहे। केंद्र शासनाच्या दिनांक 25 जून 2026च्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक अंगणवाडी स्तरावर खालीलप्रमाणे अंगणवाडी व्यवस्थापन समिती गठीत करण्यात यावी। समितीची रचना बघा कशा पद्धतीने असणार आहे, हे सर्व डिटेल्समध्ये दिलेले आहेत। आपण ही समिती स्थापन केल्यानंतर आपण त्याचे एक रजिस्टर करायचं आहे आणि त्या रजिस्टरवर त्याचं इतिवृत्त, बैठकीला कोण कोण हजर होते आणि इतिवृत्तामध्ये काय घडलं हे देखील नमूद करायचं आहे, त्याचे दिनांक देखील नमूद करायचे आहे। तर बघा समितीची रचना कशा पद्धतीने असणार बघा, एकूण या समितीमध्ये 6 सदस्य असणार आहे। ते 6 सदस्य कोणते कोणते हे बघा। 1 नंबरचं बघा, संबंधित अंगणवाडी केंद्राची मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर मॅडम ज्या असतील त्यांना अध्यक्ष करायचं आहे। 2 नंबरचं पहा, संबंधित अंगणवाडी केंद्राची जी अंगणवाडी सेविका आहे ती सदस्य सचिव राहणार आहे। 3 नंबरचं बघा, आशा वर्कर ANM असतील तर त्यांना 3 नंबरच्या याच्यामध्ये सदस्य म्हणून घ्यायचं आहे। 4 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी केंद्रातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची माता, आता इथं 2 सदस्य हवे आहेत आपल्याला। त्या जे आपले 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालके असतील त्यांच्या कोणत्याही 2 पालकांना इथं सदस्य करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा 5 नंबरचा ऑप्शन बघा, स्थानिक स्वयंसहायता बचत गट, स्वयंसेवी संस्था, नागरी समाज संस्था प्रतिनिधी यांचा 1 सदस्य घ्यायचा आहे। आणि 6 नंबरचं बघा, अंगणवाडी शेजारील शासकीय प्राथमिक शाळेच्या महिला शिक्षिका, बघा आपल्या अंगणवाडी ज्या आहेत त्या अंगणवाडीच्या शेजारी जे जिल्हा परिषद जे शाळा असेल त्या शाळेच्या ज्या शिक्षिका आहेत तिथल्या ज्या मॅडम आहेत त्यांना पण सदस्य म्हणून घ्यायचे। ते एकूण बघा याच्यामध्ये हे 2 सदस्य 4, 5, 6, 7 सदस्यांची ही समिती असणार आहे आणि याच पद्धतीने ती समिती स्थापन करायची आहे। पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, प्रत्येक अंगणवाडी स्तरावर वरीलप्रमाणे अंगणवाडी व्यवस्थापन समितीची स्थापना करून मार्गदर्शक सूचनाप्रमाणे समितीची कार्यवाही करण्यात यावी व मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केल्यानुसार सदर समितीच्या वेळोवेळी बैठका आयोजित करून मार्गदर्शक सूचनामधील परिशिष्टप्रमाणे समितीच्या बैठकीचे इतिवृत्त, उपस्थिती, नोंदवही आणि अंगणवाडीच्या कार्यप्रणालीचा आढावा नियमित घेण्यात यावा। अंगणवाडी व्यवस्थापन समिती स्थापनेबाबतची माहिती सोबत जोडलेल्या गुगल लिंकमध्ये ग्रामीणसाठी स्वतंत्र लिंक असणार आहे आणि नागरी प्रकल्पासाठी स्वतंत्र लिंक असणार आहे। ही लिंक 16 जुलै 2026 पर्यंत भरण्यात यावी। तर बघा ताईंनो,
जो आपला समिती आहे ती समिती फक्त गठीत करून चालणार नाही, तर समितीची जी नोंद आहे ती गुगलमध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकमध्ये ग्रामीण भागातील अंगणवाडी ताईंसाठी सेपरेट लिंक असणार आहे, नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांसाठी वेगळी लिंक असणार आहे. त्याच्यामध्ये 16 जुलै 2026 पर्यंत ती लिंक भरायची आहे. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील प्रकल्पाबाबत भरायची माहितीचा नमुना बघा, ही लिंक देण्यात आलेली आहे. ती लिंक जर माझ्याजवळ उपलब्ध झाली तर नक्कीच मी तुम्हाला कळवणार आहे. पुढचं बघा, नागरी प्रकल्पाबाबतीत महत्त्वाची म्हणजे माहिती भरायचा नमुना. या पद्धतीने ही माहिती भरायची आहे. सोबतच बघा, मार्गदर्शक सूचना, परिशिष्ट आणि समिती स्थापन केल्याचा अहवाल नमुना मराठी भाषेत जोडलेला आहे. असं महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर माधवी सरदेशमुख, आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्याकडून आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे त्यांनो. अंगणवाडीमध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये या पद्धतीने समिती स्थापन करण्यात अगोदर येत होती, आता सध्याही आहे, परंतु आता पुन्हा आता ही माहिती आपण भरायची आहे आणि याची लिंकमध्ये देखील माहिती भरायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.